राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांचं बैलगाडी शर्यती पुन्हा चालू होण्यासाठी मोलाचं योगदान आहे असे आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 55वा वाढदिवसानिमित्त राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं शर्यत पंढरी म्हणून ओळखलं जाणारं नांगोळी येथील मैदानावरती आज महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ केसरी ही बैलगाडी शर्यत त्या ठिकाणी पार पडली, मोठ्या उत्साहात पार पडली। 55वा वाढदिवस असल्यामुळं 555 बैलगाड्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला। आदत असेल, दुस्सा असेल, त्याच्यानंतर बगट आणि जनरल। राजकारणातला महाराष्ट्राचा राजा माहीत आहे सर्वांना, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, आणि बैलगाडी शर्यतीतला महाराष्ट्राचा राजा म्हणजे देवाभाऊ केसरी। ही शर्यत या ठिकाणी पारितोषिक देण्यात आलं। 55वा वाढदिवस असल्यामुळं 5,55,555 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं। रमेश नाना खोत पिंपळवाडी यांच्या बैलगाडीचा त्या ठिकाणी नंबर आलेला आहे। त्याच्यातलं जे काही कन्फर्मेशन आहे ते आपण काय म्हणतो आपण त्याला ड्रोन आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं पडताळून पाहून मग बक्षीस वितरण त्या ठिकाणी अधिकृतपणे करणार आहोत। ह्याच्यामध्ये संपूर्णपणे या शर्यतीचं उद्घाटन आमचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांनी केलं आणि समारोप जो आहे तो ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। 3 लाखपेक्षा जास्त शर्यत शौकीनांनी ह्या संपूर्ण शर्यतीचा जो लाभ आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे। आणि आपण पाहू शकतो जसं पेरण्या वगैरे झाल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये शेतकरी थोडासा विरंगुळा असतो, थोडासा त्या ठिकाणी थंडावा असतो आणि मग अशा पद्धतीनं नागपंचमी येते आणि महाराष्ट्र शासनाकडे नोंद असलेलं सर्वात जुनं नागपंचमीला होणारं म्हणजे 74, आता यंदा 75वं वर्ष आहे। तर हे मोठं मैदान जे आहे ते आपण पाहू शकतो, कब्बशीसारखं हे मैदान आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही शर्यत पंढरी IPLच्या धर्तीवरती किंवा प्रो कबड्डीच्या धर्तीवरती, कबड्डी खेळसुद्धा साहसी खेळ आहे। क्रिकेटकडे सगळं लोकांचं कसं कमर्शियल आणि व्यावसायीकरण झालेलं आहे, मात्र बैलगाडी शर्यत हा गावगाड्यातील शेतकऱ्यांचा, गावगाड्यातील जनतेचा एक जिव्हाळ्याचा खेळ आहे। तर आम्हाला या खेळाला अशा प्रकारचं स्वरूप देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। राजमाता शर्यत संघाचे आता 2,500 मेंबर जे आहेत ते झालेले आहेत आणि भविष्यामध्ये त्याची देखील व्याप्ती जी आहे ती लाभलेली आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि एकदम शांततेच्या वातावरणात हे पार पडलं। पशुधनांसाठी विश्रांती कक्ष उभारण्यात आलेला होता, तपासण्या करण्यात आल्या। लंपी सदृश्य प्रादुर्भाव आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळं त्याची विशेष काळजी आणि घेण्यात आलेली आहे। पशुसंवर्धन विभाग असेल, जिल्हा परिषदेचा ग्रामीण विकास विभाग असेल, ग्रामपंचायत असेल, महसूल विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, यांचं देखील चांगलं सहकार्य, भारतीय जनता पार्टी तासगाव कवठे मंकाळच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं यांचं देखील चांगलं सहकार्य या संपूर्ण बैलगाडी शर्यतीच्या आयोजनामध्ये, संयोजनामध्ये लाभलेलं आहे। आणि अशा रीतीनं ही बैलगाडी शर्यत संपन्न करत असताना सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा 55वा वाढदिवस असल्यामुळं तालुक्यातील 11,111 विद्यार्थ्यांना 55,555 वयांचं वाटप देखील सामाजिक जाणीवेतून आम्ही केलं। त्याबरोबर 5,55,555 रुपयांचं योगदान हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देखील आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे। शेतकऱ्यांच्यामध्ये, सर्व घटकांच्यामध्ये यामुळं एक चांगल्या पद्धतीनं शेतकरी भूमिक सरकार हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशामध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये चांगलं वातावरण या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं पाहायला मिळालं। मोदीच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशाला मोदीजींच्या 75व्या वाढदिवसांची वेध लागलेली आहे। त्यामुळं आता हा महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ, तसंच देशाचा राजा नरेंद्रजी मोदी साहेब आणि मग ते हिंद केसरी बैलगाडी शर्यत देखील त्याचा थरार येणाऱ्या काही वर्षामध्ये राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे।